आहे ही अजून समाजामध्ये सर्वांना माहिती नाही आहे. समाजात फक्त एवढंच माहिती आहे की ज्या वाहनातून शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यात येते ती स्कूल आहे, पण अतिशय चुकीचं आहे. 2011 मध्ये शासनाने आखून दिलेल्या धोरणानुसार जे आम्हाला 21 नियम लावलेले होते त्या 21 नियमाच्या अंतर्गत जी तयार झालेली आहे तीच स्कूल आहे. बाकी याचा स्कूल आहे म्हणून उल्लेख करण्यात येऊ नये. आणि त्यात होतं की कोणत्याही वाहनामध्ये शाळेचे विद्यार्थी असताना त्या संदर्भात अपघात झाला किंवा कोणती अनोखी घटना झाली तर आपण सर्व वर्तमानपत्रामध्ये स्कूल व्हॅन हा उल्लेख करतोय, तर ती ऍक्च्युअल स्कूल व्हॅन नाही आहे. स्कूल व्हॅन ही पिवळ्या रंगाची 21 नियमांचं पालन करणारी जी आहे तीच स्कूल व्हॅन आहे, हे उल्लेख करावं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की शासनाला सांगून देण्याकरता की आमचा स्कूल व्हॅन हा व्यवसाय नसून हा आमचा रोजगार आहे. हा रोजगार आम्ही स्वतः निर्माण केलेला आहे, स्वतःचा व्यवसाय तयार केलेला आहे. यामध्ये आम्हाला शासनाकडून कोणती सूट किंवा सवलत दिल्या जात नाही, गाडी घेण्याकरता आम्हाला कोणती सबसिडी दिल्या जात नाही. हे सर्व आम्ही आमच्या स्वतःच्या स्वखर्चाने निर्माण केलेला आमचा हा रोजगार आहे, हा व्यवसाय नाही. स्कूल बस हा व्यवसाय आहे. सर्व तुमच्यासमोर मांडणारे आहोत. हे सर्व प्रश्न आम्ही शासन दरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण याची दखल आजपर्यंत कोणी घेतलेली नाही. 8 मेला त्यावेळेला माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत आमची बैठक झाली होती मुंबईला. त्यावेळेला सुद्धा त्यांना आम्ही आमच्या संपूर्ण प्रश्नांचा उलगडा त्यांच्यासमोर केला होता. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की यावरती नक्कीच आम्ही ठोस कारवाई करू म्हणून. पण त्याचा परिणाम असा झाला की ठोस कारवाई म्हणजे काय झालं की त्यानंतर म्हणजे नागपुरात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या स्कूल व्हॅन गव्हर्नमेंट अथॉरिटीज आहेत त्यांच्यावरच फक्त कारवाई करण्यात आलेली आहे, ती पण कडक कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे शासनाला म्हणणं फक्त विनंती एवढीच आहे की हा जो आमचा रोजगार वाचवण्याकरता आम्हाला सहकार्य करा. आणि महत्वाची गोष्ट अशी की 2011 मध्ये स्कूल बस हे धोरण निर्माण झालेलं आहे. स्कूल व्हॅन धोरण निर्माण झालेलं नाही. शासनाने अजूनपर्यंत गेल्या 14 वर्षामध्ये स्कूल व्हॅनची वेगळी व्याख्या तयार केलेली नाही आहे. जे स्कूल बसचे नियम आहेत ते संपूर्ण स्कूल बसचे नियम स्कूल व्हॅनला लावण्यात आलेले आहेत. आता स्कूल बस आणि स्कूल व्हॅन मध्ये काय फरक आहे हे आमचे मित्र तुम्हाला सांगतील. त्यामुळे शासनाला विनंती आहे की त्यांनी स्कूल व्हॅनची परिभाषा तयार करावी, आमच्याकडे वेगळी नियमावली तयार करावी, जेणेकरून आमची गळचेपी होणार नाही, आमच्यावरती विनाकारण भुर्दंड बसणार नाही. माननीय केंद्रीय मंत्री आपले नितीन गडकरी यांच्यापासून तर आम्ही इथल्या पालकमंत्र्यांपर्यंत सगळ्यांना निवेदन दिलेले आहे. 1 ना 100 निवेदन दिलेले आहेत, आरटी ऑफिसरला दिलेले आहेत, त्यानंतर वाहतूक अधिकाऱ्यांना दिलेले आहे. पण यावरती कोणीही कोणताही विचार केलेला नाही आहे. पुढे दिवसेंदिवस स्कूल व्हॅन हा व्यवसाय कसा बंद करण्यात येईल यामागे सगळे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे हा व्यवसाय जर बंद पडला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये लाखो कुटुंब रस्त्यावरती येतील. त्याकरता यावरती काहीतरी उपाययोजना शासनाने करणं गरजेचं आहे. नमस्कार, तुम्ही आलात, तुमचंही स्वागत आणि आमच्या मित्रांचंही स्वागत. कारण की हा ज्वलंत प्रश्न आहे नागपूर शहराचा. येणाऱ्या काळात 2011 मध्ये नियमावली बनवली होती स्कूल बस म्हणून. त्याच्यात व्हॅनला केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने परमिशन दिलेली आहे. टाटा सुमो वगैरे 97 पासून ही परमिशन चालू आहे. त्याच्यात वयोमर्यादेची अट इथल्या लोकांनी महाराष्ट्र शासनाने घातलेली आहे 2011 मध्ये. स्कूल संस्थेच्या गाड्या ज्या आहेत ज्या 30 ते 35 सीटर आहेत आणि स्कूल बस जे आम्हाला व्याख्येमध्ये बसवलं स्कूल व्हॅन चालकांना ते 7 सीटर आहे. तर 7 सीटर या गाडीला फिरायला परिघ जो आहे तो 8 ते 10 किलोमीटरचा असतो आणि संस्थेच्या गाड्या 35 ते 40 सीटर असल्यामुळे त्या गाड्यांना फिरण्यासाठी 20 ते 25 किलोमीटरचा फरक लागतो. तर या सगळ्या गोष्टींमध्ये आमची गाडी फिरते कमी. 365 दिवसापेक्षा आम्ही 185 दिवस शाळेत जातो. 185 दिवस गेल्यानंतर यांचे टॅक्स तफावत मध्ये आमचं खूप मोठं हे आहे की आम्ही पर सीट 1000 रुपये टॅक्स भरतो. संस्थेच्या ज्या गाड्या आहेत त्या पर सीट 100 रुपये टॅक्स भरतात. म्हणजे त्यांची 35 सीटर गाडी 4200 रुपये टॅक्स भरून मोकळी होते आणि आमची 7 सीटर गाडी 7000 रुपये वर्षाचा टॅक्स भरते, ज्याच्यात आम्हाला 10 महिन्याचे पैसे मिळतात आणि त्यांना 12 महिन्याचे मिळतात संस्थेच्या गाड्या. ही तफावत खूप मोठी आहे आणि आम्हाला वय वर्ष 15 दिलेले आहे आणि त्यांना 20 वर्षाचं आयु मर्यादा दिली आहे त्यांच्या गाड्यांची.
तर ही तफावत आवर्जून आम्ही शासन दरबारी मांडलेली आहे, पण याच्यावर काही उपयोग झालेला नाही अजूनपर्यंत. आता गाड्या पासिंग होणं बंद करत आहे आमच्यात. आम्ही काय करावं हा प्रश्न आमच्यापुढे पडलेला आहे. सर्वप्रथम सगळे पत्रकार मित्रांना माझा नमस्कार. स्वागत. आपण नेहमी पत्रकार समाचार पत्रांमध्ये नेहमी बघतोय की आता आत्ताभरापासून पाहतो की रोज RTO परिवहन विभाग कारवाई करत आहे आणि खूप मोठ्या मोठ्या याच्यामध्ये आम्ही 885 गाड्या कारवाई केली. 9 लाख 10 लाख आम्ही शासनास शालांच्या रूपाने पैसा गोळा करून दिला आहे. माझं सर्वप्रथम तुम्हाला सांगून एक गोष्ट सांगू इच्छितो. आमच्या सगळ्या गाड्या ज्यावेळेस उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतात, म्हणजे 15 एप्रिलच्या नंतर आम्ही पासिंगच्या याच्यामध्ये येतो, त्यावेळेस आम्ही 14 तारखेपासून RTOच्या कार्यालयामध्ये रोज जाऊन निवेदन देऊन पासिंगसाठी सर्व तयाऱ्या करून आम्ही तिथे गेलो असता त्यांनी यावर्षी एक नवीन वेगळा नियम लावला की तुमच्या गाडीला नवीन स्पीड गव्हर्नर लावा. जे स्पीड गव्हर्नर चालू कंडिशनमध्ये आहे, यथास्थितीमध्ये आहे, योग नियंत्रण बरोबर करतो आहे, त्याला आम्ही वेगळं का लावावं. त्यांनी सांगितलं की हे तुमचं आता ऑनलाईन झालं आहे, याचं 16 डिजिट करायचं आहे, 16 डिजिटवाले नवीन घ्या. ज्या आधी 16 डिजिट बदलवण्याचं काम तुमचं आहे, ते जे आपले 6 डिजिट तुम्ही 16 डिजिट करू शकतो का. त्यांनी ते आम्हाला अमान्य केलं. आम्हाला 2 महिने सतत त्यांच्याकडे रोज आम्ही आमचे सहकारी सगळ्या संघटनाचे अफसरभाई सगळेजण आम्ही एक वेगळ्या दिवशी जाऊन त्यांना निवेदन केले की आमच्या गाड्या तरी पासिंग करा. ते म्हणाले की पहिले तुम्ही स्पीड गव्हर्नर. आम्ही नंतर शासनाशी थोडंसं त्यांना पत्र व्यवहार केला, त्यांच्यासोबत निवेदन वगैरे देऊन त्यांना समजवले. तर आता त्याच्यावर त्यांनी 2012 से हम नियमित स्कूल वैन के लिए लगातार प्रयास कर रहे हैं कि हमारी स्कूल वैन सुरक्षित हो जाए, लेकिन ये सरकार शायद हमारी बात से समझ ही नहीं रही. इसलिए आज हमने ये प्रेस कॉन्फ्रेंस अरेंज करके आप लोगों के माध्यम से अगर सरकार सुनती है तो बहुत अच्छा हो जाएगा. हम आपके आजीवन शुक्रगुजार रहेंगे. ये हमारी बहनें यहाँ पे बैठी, महिला वैन चालक, नागपुर शहर में बच्चों को ले जाने लाने का काम करती है. ये हमारी दीदी है बावनकुले ताई, सरोज पाटिल दीदी, और पीछे बैठे हमारी तबोगा प्राण दीदी. मैंने इनको नितिन गडकरी साहब के यहाँ अब जब हम पिछले 19 तारीख को एक डेपुटेशन दिए थे हमने जनता दरबार में, उनको सिर्फ यही कहा था कि सर HRSP कैंसिल कर दीजिए स्कूल गाड़ियों के लिए. और हमारे जो कोरोना काल में 2.5 से 3 साल हम घर पे ही थे, स्कूल गाड़ियां हमारी रोड पे चलेगी. इसके लिए हमने सरकार को टैक्स भी दिया, इंश्योरेंस भी दिया, फिटनेस भी करी, जितने नॉर्म्स थे हमने सभी फॉलो किए. हमको किसी भी प्रकार की सरकार की तरफ से कोई अनुदान कोई मदद नहीं मिली. हमने सिर्फ उनको ये बोला कि 2011 में आपने नियमावली बनाई थी, इसमें एक संशोधन कर दीजिए सर, हमारे परमिट को 3 साल बढ़ा दीजिए, जिससे हमारा रोजगार आगे बढ़ सके. ये मेरी बहनें हमारे साथ कंधे से कंधा मिला के चल रही है, अपने परिवार का पालन पोषण कर रही है, तो उनको भी थोड़ा सा कोऑपरेटिव मदद मिले. लेकिन मैं अभी 19 तारीख को वापस गडकरी साहब के पास निवेदन लेके गया था, तो उनका कहना है कि बेटा कानून बन गया अब कुछ नहीं होता. तो ऐसी सिचुएशन में मुझे ये लग रहा है कि वैन चालक के पास आत्महत्या करने के सिवा दूसरा कोई पर्याय नहीं है. तो मैं आप लोगों से सिर्फ ये गुजारिश है कि आप थोड़ा सा हमारे बारे में सोचिए, क्योंकि हमारे पास कोई आमदार नहीं है, हमारे पास कोई खासदार नहीं है जो हमारी विधानसभा में या संसद के अंदर में हमारी आवाज को रखे. एक आप ही हमारे लिए कोऑपरेट करने वाले हैं. आप अपने माध्यम से उस सरकार को बताइए कि निःशुल्क का हक दे दीजिए. जो 15 साल का जो मुद्दा है हमारा, उसमें हमारे 3 साल भरपूर थे, तो उसमें हमको 3 साल हमने 5